मुंबईत 2 दिवसांपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे लोकल सेवा विस्कळीत होऊन मोठी दुर्घटना घडली होती। यात 6 नोव्हेंबरला संध्याकाळी झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे ठप्प झालेल्या लोकल अचानक सुरू झाल्या आणि या लोकलने रुळावरून जाणाऱ्या प्रवाशांना उडवलं। या 3 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला। या दरम्यान या घटनेनंतर संतप्त प्रवाशांनी रेल्वे युनियनवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। अशातच या प्रकरणावर आता मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीला यांनी माहिती देताना सांगितलंय की या आंदोलनासंदर्भात रेल्वे कर्मचाऱ्यांनी फक्त लेखी पत्र सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांना दिलं होतं। या पत्रानुसार संघटनेकडून फक्त शांततेत निषेध नोंदवून ते निषेधपत्र डीआरएम यांना देणार असल्याचं त्यांनी कळवलं होतं। तसेच आंदोलनाची परवानगी त्यांना देण्यात आली होती, ज्यामध्ये केवळ घोषणाबाजी आणि डीआरएमला निवेदन देणं एवढ्यासाठीच परवानगी देण्यात आली होती। मात्र आंदोलनापुढे प्रवाशांना जो त्रास झाला त्यासाठी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती आता डॉक्टर स्वप्नील नीला यांनी दिली आहे।